परफेक्ट क्लासेस विज्ञान मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा घटक लिव्हर, ज्याला आपण मराठीत यकृत म्हणतो, याच्याविषयी माहिती घेणार आहोत। आजकाल समाजामध्ये अतिमद्यपान केल्यामुळे लिव्हर खराब होतात आणि व्यक्तींचा मृत्यू होतो असं म्हटलं जातं। परंतु लिव्हर खराब होण्यासाठी फक्त मद्यपान कारणीभूत नाही, तर त्यासाठी चुकीची जीवनशैली ही तितकीच कारणीभूत आहे। आपल्या आहारामध्ये वाढत्या तेलकट पदार्थांचं प्रमाण आहे, तुपाचं प्रमाण आहे, म्हणजे हे स्निग्ध पदार्थ आहेत, त्याचबरोबर बेकरीतील विविध जंक फूड आहेत, याच्या अतिसेवनामुळे लिव्हरवर एक प्रकारचा ताण निर्माण होतो। लिव्हरला अशा प्रकारचे पदार्थ पचवण्यास कठीण जातात, याच्यामुळे शरीरातील चरबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं आणि त्यामुळे लिव्हरमधील चरबीचंही प्रमाण वाढतं आणि लिव्हर निकामी होतो किंवा खराब होत असतो। मग आपल्या शरीरामध्ये हा लिव्हरचं लोकेशन कुठं आहे, त्याची रचना कशी असते, त्याची कार्य कशा स्वरूपाची असतात, याच्याविषयी आपल्याला काय करायचे आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घ्यायची आहे। लक्षात घ्या, आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे लिव्हर आहे। ग्रंथीच का आहे, तर विविध प्रकारचे रस निर्मिती करण्याचं काम त्याच्याकडून केलं जातं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पित्तरस, ज्याला आपण बाईल ज्यूस असं म्हणतो। आपल्या लिव्हरला एक छोटीशी पित्ताशयाची पिशवी असते आणि पेरूच्या आकाराची असते आणि त्याच्यामध्ये लिव्हर दररोज जवळजवळ 800 ते 1000 मिली एवढ्या स्वरूपात पित्ताची निर्मिती करत असतो आणि त्या पिशवीमध्ये तो पित्तरस काय केला जातो, साठवला जात असतो। आणि मग जेव्हा अन्न पचन होत असतं तेव्हा तो पित्तरस आहे तो थोडा 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 अन्नामध्ये मिक्स केला जात असतो, जेणेकरून अन्न जे आहे ते आम्लधर्मी होण्यासाठी मदत होत असते। साधारणपणे त्याचं स्थान कुठं आहे, तर आपल्या शरीराच्या पोटाच्या वरच्या भागात, पोटाच्या उजव्या आणि वरच्या भागात बरगड्याच्या आतमध्ये या यकृताचं स्थान आहे, जेणेकरून त्याला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचू नये यासाठी त्या लिव्हरचं स्थान जे आहे ते आपल्या बरगड्याच्या आतमध्ये निसर्गाने देऊ केलेलं आहे। पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या लिव्हरचं वजन किती आहे, तर साधारणपणे एका निरोगी व्यक्तीच्या लिव्हरचं किंवा यकृताचं वजन जे आहे ते साधारण 1200 ते 1500 ग्रॅम इतकं असतं। ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, हे तुम्हाला याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलंच। साधारणपणे यकृताच्या कार्यांचा जर विचार केला तर यकृत कोणकोणती कार्य करतं, तर साधारणपणे यकृत ही आपल्या शरीरातील जवळजवळ 500 पेक्षा जास्त कार्य करतं। ही अचंबित करणारी गोष्ट आहे, परंतु लिव्हरची एवढी मोठी भयानक कार्य आहेतच। लिव्हरमुळेच आपले शरीर जे आहे ते निरोगी राहण्यास मदत होत असते। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे जशा किडन्या आपल्या रक्ताचं शुद्धीकरण करतात, तसंच लिव्हर हे रक्ताचं शुद्धीकरण करण्याचं काम हे प्रथम करत असतं। जेव्हा आपण कुठलेही अन्न पदार्थ खात असतो, गोळ्या खातो, औषधं खातो, तेव्हा ते पदार्थ आपल्या आतड्यांमधून रक्तामध्ये शोषले जातात आणि हे प्रथम रक्त जे आहे ते काय होत असतं, आपल्या लिव्हर मधूनच पुढे शरीराकडे पास होत असतं, जेणेकरून त्या अन्न पदार्थामधील किंवा त्या औषधांमधील गोळ्यांमधील जे काही रासायनिक पदार्थ आहेत, घातक घटक आहेत, जे शरीराला मारक किंवा बाधक ठरू शकतात, ते सर्व घातक पदार्थ जे आहे ते लिव्हर काय करत असतं, बाहेर काढून टाकण्याचं काम करत असतं। लक्षात घ्या, उदाहरणार्थ जे काही रासायनिक गोळ्या औषध आहेत त्याच्यामधून अमोनिया सारखा पदार्थ जो आहे तो युरियामध्ये कन्वर्ट करून तो पुन्हा किडनीकडे पाठवण्याचं काम हे लिव्हरच करत असतं। म्हणजेच आज जसं आपल्या रस्त्यावर चेक पोस्ट असतात, विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वाहनांची चेकिंग केली जाते आणि वाहनं पुढे पाठवली जातात, अगदी त्याच पद्धतीमध्ये आपलं जे लिव्हर आहे ते आपल्या रक्ताचं चेकिंग करण्याचा आपल्या शरीरामधील चेक पोस्ट म्हणूनच काम करत असतं। रक्त अगोदर ते चेक करतं आणि ते पुन्हा पुढं पाठवत असतं, हे लक्षात घ्या। रक्तात लिव्हरचं एवढ्या पुरतच मर्यादित काम नाही, तर त्याचे अजून कार्य काय आहेत, तर आपल्या शरीरामध्ये असणारे विविध काही स्निग्ध पदार्थ आहेत, ज्याला आपण फॅटी सबस्टन्स म्हणतो, जेव्हा ते आपण काय करत असतो, अन्नातून घेत असतो, तेव्हा त्यांचं विभाजन करण्याचं किंवा विघटन करण्याचं काम हे लिव्हरच करत असतं। त्याचबरोबर पित्तरस तयार करण्याचं काम तुम्हाला याच्या अगोदर मी सांगितलेलंच आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामधील विविध जी काही प्रथिने आहेत, वेगवेगळ्या घटकांसाठी वापरली जाणारी ती प्रथिने तयार करण्याचं काम सुद्धा या यकृतामार्फतच केलं जात असतं। त्याचबरोबर आपल्या शरीरातील अतिरिक्त जी काही ग्लुकोज आहे, ज्याला आपण साखर म्हणतो, ते साठवून ठेवण्याचं काम सुद्धा हे लिव्हरच करत असतं आणि ज्यावेळी शरीराला गरज असेल त्यावेळी ते रक्तामध्ये मिसळण्याचं काम सुद्धा लिव्हर करत असतो। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीरामधील जे काही ब्लड क्लोटिंग करणारे म्हणजे रक्त गोठवणारे घटक आहेत, ते सुद्धा तयार करण्याचं काम हे लिव्हर मार्फत केलं जात असतं। शरीरामध्ये असणारे विविध काही जीवजंतू आहेत, जीवाणू आहेत, बॅक्टेरिया म्हणतो आपण त्यांना, ते नष्ट करण्याचं काम सुद्धा ह्या लिव्हर मार्फत केलं जात असतं।
याचबरोबर आपण लिव्हरच्या वैशिष्ट्यांचा विचार केला तर लिव्हरचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की आपल्या शरीरातील लिव्हर हा एकमेव असा अवयव आहे ज्याला जर आपण कट करून टाकलं, लिव्हरचा 70 ते 75% भाग आपण जर काढून टाकला आणि उरलेला भाग जर निरोगी असेल, चांगला असेल, तर एका महिन्यामध्ये तो लिव्हर स्वतःला पूर्ण त्याची वाढ काय करतो, करून घेतो किंवा पूर्ण स्वतःला कव्हर करतो, डेव्हलप करतो. हे त्याचं अगदी महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. मग आपल्या शरीरातील हा अतिशय महत्वाचा जो भाग आहे ज्याला आपण लिव्हर म्हणतो, त्याची काळजी घेणं तितकं गरजेचं आहे. काय खबरदारी आपण घेणं गरजेचं आहे, तर आपल्या आहारामध्ये तेल, तूप यासारख्या स्निग्ध पदार्थांचं प्रमाण हे प्रमाणात असावं, गरजेपेक्षा जास्त ते नसावं किंवा अति नसावं. किंवा जे जंक फूड आहेत, बेकरीचे पदार्थ आहेत, मसालेदार पदार्थ आहेत, यांचा वापर आहारामध्ये कमीत कमी असावा, मर्यादित असावा. त्याचबरोबर विविध प्रकारचे काय पेन किलर आहेत ज्या बाजारामध्ये उपलब्ध होतात किंवा आपण बऱ्याच वेळा त्याचं सेवन करतो, त्याचं सेवन सुद्धा अतिशय मर्यादित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संतुलित आहार घेणं गरजेचं आहे, नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मद्यपान करणे पूर्णपणे टाळणे गरजेचं आहे. त्यामुळे लिव्हरवर अतिरिक्त ताण निर्माण होतो आणि लिव्हर खराब होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीनं आपण आज लिव्हर ह्या घटकाविषयी थोडक्यात माहिती घेतली. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन घटकासह. अशाच विविध व्हिडिओमध्ये शिकत राहा. तुमची जिज्ञासू वृत्ती कायम जागृत ठेवा, कारण विज्ञान हे फक्त पुस्तकात नसतं, ते आपल्या जगण्यात सुद्धा असतं.